नाही, येणारा काळच ठरवेल. कारण जनतेचा रोष काही लोकांवर आहे. कारण ज्या पद्धतीनं मागच्या काळात सत्तेचा वापर बेमुरवतखोरपणे काही लोकांना दिलेला असताना दुसऱ्या लोकांनी वापरला, म्हणजे अक्षरशः प्रशासन जे प्रशासनात नसणाऱ्या लोकांच्या इशाऱ्यावर डोलत होतं, नाचत होतं, ते तर निश्चित थांबलं पाहिजे. शेवटी प्रशासनिक यंत्रणा आहे, राज्य एक संकल्पना आहे, हिच्या पद्धतीनंच राज्य चाललं पाहिजे. आणि बीडमध्ये सगळं गुंडाळून ठेवलेलं होतं. मला असं वाटतं निश्चित जर सरकारने अजितदादांनाही द्यायचा निर्णय घेतला असेल तर तो चांगला निर्णय होईल. बीड जिल्ह्यामध्ये सगळेच आता हे करू लागले की बीड जिल्ह्यातले शासकीय अधिकारी महत्वाची पद या ठिकाणी स्पेसिफिक एका समाजाच्याच लोकांना त्या ठिकाणी अपॉइंट केल्याचे मुद्दे समोर येतात. काय असं होऊ शकतं? का झालं असावं? करण्यामागचा उद्देश नाही, असं तर होऊ नये. शेवटी प्रशासन कोणत्या जाती धर्माचं पक्षाचं नसतं, प्रशासन निष्पक्ष असतं. आणि जनरली ही परंपरा आपल्या महाराष्ट्रात तरी सगळे अधिकारी, मी 100% म्हणणार नाही, पण मेजॉरिटीने अधिकारी प्रशासन पाळत आलेलं आहे. परंतु बीडमध्ये म्हणजे काही अधिकारी सांगतात की एवढा राजकीय इंटरफेरन्स आहे की एखाद्याची बदली झाल्यानंतर त्यांनी कोणत्या टेबलवर बसावं इथपर्यंत राजकीय लोक इन्स्ट्रक्शन अधिकाऱ्यांना देतात आणि ते ऐकतात. आता कोणाला कोणत्या कामाची क्षमता आहे त्या त्या अधिकाऱ्याला माहिती असतं, आम्हाला थोडी माहिती असतं. कोणत्या राजकीय नेत्याला थोडी त्याची जाणीव असते किंवा माहिती असते. परंतु नाही, दादागिरी, दहशतवाद करून मला असं वाटतं अनेक पोलीस स्टेशनचे PI काय, कॉन्स्टेबल काय, यांच्या बदल्या सुद्धा मनमानी पद्धतीनं केल्या जातात, असे अनेक अधिकारी सांगतात. असे अनेक अधिकारी मूग गिळून याच्यावर गप्प आहेत. परंतु अशा घटना बीडमध्ये, मग कलेक्टर ऑफिसमध्ये तसंच. मागच्या काळात जर बघितलं तर एकाच समाजाचे एकाच जातीचे अधिकारी तिथं कलेक्टर पासून तर सगळे होते. मला वाटतं हे चुकीचं आहे. महाराष्ट्र असा नाही आहे ना, असा राहिला पण नाही पाहिजे. सामनाच्या अग्रलेखात फार त्यांचं अभिनंदन कौतुक करण्यात आलेलं आहे. काय म्हणाले की खरंच गडचिरोलीचं जे चित्र दाखवलं जाते तसं भविष्य काळात होईल? हे बघ, गडचिरोलीचं दाखवलं जातं तसं चित्र नाही आहे. मीही गडचिरोलीला जाऊन आलेलो आहे. नक्षलवादी चळवळ ठीक आहे, त्याच्यावर नियंत्रण निश्चित आहे. परंतु ज्या पद्धतीनं रोजगार स्थानिक तरुणांना गडचिरोलीच्या असला पाहिजे, रोजगार मिळाला, परंतु रोजगार काय मिळाला? वॉचमन, हेल्पर, शिपाई. जुनीची आकडेवारी माझ्याकडे आहे, म्हणजे 525 पैकी 22-23 लोक काहीतरी मॅनेजमेंटमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रशासकीय कामात होते. उरलेले 5,002 लोक हे फक्त याच कामाला होते. आणि त्यामुळं गडचिरोलीचं चित्र सामनाने अभिनंदन केलं. त्याला एका राज्याचा मुख्यमंत्री त्याच्याविषयी पुढाकार घेतो तर त्याचा विषय, कारण राज्य म्हणून सुद्धा आपण काही विषयाचा विचार केला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी राजकारण आलं नाही पाहिजे, ही भूमिका आमची आलेली आहे. आणि जर अशा पद्धतीनं पुढाकार देवेंद्रजी घेत असतील तर मला असं वाटतं या कामाला निश्चित सहकार्य आमचं राहील. परंतु नुसतं याच्यात बोल घेवडेपणा किंवा घोषणाबाजी राहू नये, तर खरोखर या भागाचा विकास, या भागाला न्याय मिळाला पाहिजे. आणि हा मिळण्यासाठी जर त्यांनी पुढाकार घेतला तर मला असं वाटतं त्यांना शुभेच्छा द्यायला किंवा अभिनंदन करायला काही हरकत नाही. फार मोठा गदारोळ झाला. प्रशांत भाऊ पुन्हा नवीन सरकार समोर तीच माहिती घेऊन पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. काय वाटतं तुम्हाला, शिक्षकांनी काय राहिलं पाहिजे? त्या सुद्धा त्यांच्या सुद्धा अडचणी सांगतात. पुन्हा शिक्षकांनी, शिक्षक संघटना आणि आमदार संघात उभा. हा संघर्ष नाही, हा नियम आहे, हा कायदा आहे की आपलं जे हेडक्वार्टर आहे तिथं नुसतं शिक्षकांसाठीच नाही, हा कायदा सगळ्या प्रशासनातल्या सरकारी कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, अधिकाऱ्यांसाठी हा नियम लागू आहे. हा फक्त एकटा शिक्षकांपुरता नसावा, तर मग गावचा तलाठी असेल, गावचा ग्रामसेवक असेल, तिथला डॉक्टर असेल, यांना सुद्धा हा नियम लागू आहे. आणि मला असं वाटतं त्यांनी सुद्धा या नियमाचं तंतोतंत पालन करावं. कित्येक ठिकाणी असं होत असतं की डॉक्टर दुपारी 12ला आले, शिक्षक 7च्या ऐवजी 9 वाजता आले, कधीतरी आले नाही तर नाही आले, अशा तक्रारी असतात. आणि म्हणून हा जुना नियम आहे,
कायदाच आहे हा की आपल्या आपल्या हेडक्वार्टरला असावं. आता त्याची अंमलबजावणी सरकार करत नाही किंवा मी म्हणेल सगळ्याच गोष्टी सरकारने केल्या पाहिजे असंच नाही. मी जर एखादा सरकारी अधिकारी असेल तर मी माझं नियमाचं पालन केलं पाहिजे, पण असं जनरल होत नाही. प्रशांत बम यांची भूमिका चुकीची असं मी मुळीच म्हणणार नाही, परंतु फक्त शिक्षकांचा साठी हा नियम नाही तर सगळ्या प्रशासनासाठी हा नियम आहे, त्याचं तंतोतंत पालन व्हावं एक. परंतु एक काळ असा होता की ज्या काळात संपर्काची साधनं नव्हती, काही नव्हती, कोणाशी कोणाचं बोलणं होत नव्हतं, असाही काळ होता. त्या काळातले हे नियम आहे. आताच्या काळात तसं संपर्क वगैरे तसा पाहिजे तर इमिजिएट क्षणात होऊ शकतो सगळा, आणि त्यामुळं या दोन्ही स्थितीचं एक बॅलन्स येणार काय सरकार म्हणून करण्याची आवश्यकता आहे असं मला तरी वाटतं. शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर येत आहेत. आलं की सांगा. एक मिनिट अरे नहीं फिर जा रहे हैं इधर से लगा लाओ यार चलो नहीं आने नहीं आ रहा झालं का रे? बड़े हिंदी में पहुंच रहे हैं आप. केंद्र सरकारचा एक रिपोर्ट आहे, देशातील 57% शाळांमध्ये कम्प्युटर चालू स्थितीत आहे, तर 53% शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा आहे. डिजिटल इंडियाचा जो पोल आहे तो समोर आलाय. मी तर म्हणाल ही आकडेवारी चुकीची आहे. कोणत्या शाळेत कोणत्या गावात डिजिटल इंडियाच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी पोहोचलेली आहे? मी तर हे 53% आणि 57%चा सुद्धा बिलकुल स्वीकार करू शकत नाही. 10% 15% ठिकाणी जर 53% ठिकाणी असतं, 57 ठिकाणी असतं, तर मला वाटतं तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या मदत केंद्र सुरू करावे लागले नसतात. गावागावात नेट नाही, ही सगळी सिस्टीम नाही, म्हणूनच तालुक्याच्या ठिकाणी या सगळ्या पद्धती सुरू झालेल्या आहेत. आणि म्हणून डिजिटल इंडिया ह्या फक्त घोषणा आहे, काही गुत्तेदारांना पाळण्यासाठीची योजना आहे, याच्यातून अजूनही साध्य काहीही झालेलं नाही. तुमचा आक्षेप आहे SIT मध्ये नेमलेल्या अधिकाऱ्यांविषयी, तो काय आक्षेप आहे? ते सगळे मेजॉरिटीने लोक बीडचे आहेत, इथल्या सगळ्या राजकीय लोकांशी संबंधित आहेत. ते निष्पक्षपातीपणे या केसचा तपास करू शकत नाही असं माझं मत आहे. कारण काही गोष्टी आता समोर येतात, जसं आरोपींना पलंग, कॉट, गाद्या सगळं नेलं गेलं. एक, आरोपींना कोणी भेटतं. दोन, या कशाचं हे कशाचे प्रतीक आहेत? याचेच प्रतीक येते. कोण आहे त्यातलं बीडमधलं? तेलींवर तुमचा आक्षेप आहे? माझा मेजॉरिटी मी व्यक्तिगत कोणावर बोलत नाही, पण सगळी यादी माझ्याकडे आहे. या यादीतल्या 90% लोक हे तिथल्या लोकांशी कनेक्टेड. बरं, दुसरं की विष्णू चाटेचा PCR मागितलेला होता, त्यामध्ये SITने स्पष्ट म्हटलेलं आहे की यात दोघांचं संभाषण झाल्याचं कबुली चाटेने दिली आहे. म्हणजे ज्याला खंडणी मागितली आणि ज्यांनी मागितली असं. हे पण माझं किंवा आमचं सगळ्यांचंच हे म्हणणं आहे. म्हणून हे 3 आरोपी कुठे आहेत? कारण या लोकांची मोडस ऑपरेंडी ही अतिशय भयानक आहे. या केसचा तपास होऊ द्या. मी तर म्हणाल मागच्या 1-2 वर्षात बीडमध्ये असे जे ऍक्सिडेंट झाले, अपघात झाले, याच्या सुद्धा चौकशा झाल्या पाहिजे. कारण यांनी अशाच पद्धतीनं लोक मारल्याचे अनेक लोक आता सांगायला लागले. आता येतील या गोष्टी बाहेर, पण आधी या तपास होत असताना हे 3 लोक कुठं आहेत? मला वाटतं कोणीतरी एक जणाने अशी शंका व्यक्त केली की या 3 लोकांचा तर मर्डर नाही झाला. अंजली दामानिया यांनी अशा पद्धतीनं त्यांनी शंका व्यक्त केली. मला वाटतं या शंकेला 100% वाव आहे. हे 3 लोक सापडत नाही याचा अर्थ हे 3 लोक सापडल्यानंतर खऱ्या अर्थानं सगळे आरोपी, सगळं संभाषण, फोनचे डिटेल्स, याच्यात सगळ्या गोष्टी सुस्पष्ट होईल. काही लपून राहू शकत नाही. देवेंद्र फडणवीसांनी आता IASच्या बदल्यात धडाक्याने लावलेल्या आहेत. प्रशासनावर कमांड ठेवण्यासाठी हा प्रकार असं बोलला जातो. चांगले निर्णय घेतात ते बदल्यांचा, कोणालाही विश्वासात न घेता करतात. काय कारण? कारण एक स्पष्ट आहे की मागच्या काळामध्ये प्रशासनामध्ये अनियमितता निर्माण झालेली होती. हे कबूल केलंच पाहिजे. कोण कुठं कोण काय काम करत होता याचा कुठेही धर्मंद नव्हता. प्रशासनात एक जिन्सीपणा आला पाहिजे. चांगले अधिकारी नुसते मर्जीतले नाही, चांगले असले पाहिजे. मर्जीतलं असणं वेगळं आणि चांगलं असणं वेगळं.
मागच्या काळामध्ये अनेक मर्जीतले लोक जसं पाहिजे तशी नियुक्ती केली गेली होती. मला असं वाटतं मर्जीतल्या लोकांपेक्षा चांगल्या लोकांना संधी मिळाली पाहिजे असं मला वाटतं. दादा सूर्य दसांनी असं सांगितलंय की त्या ठिकाणी जे काही आरोपी आहेत त्यांना बीड सोडता संभाजीनगर किंवा दुसऱ्या गावाला हलवण्यात यावं, कारण तुम्ही जे सांगितलंय लोकांचा संपर्क भेटणं सोयीसुविधा उपलब्ध करणं, तुमची काय मागणी आहे? हे मी ऑलरेडी सांगितलंय सर. मी ऑलरेडी तो उशीर आला. मी ऑलरेडी